हा शेवटचा सामना असेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. सकाळच्या सत्रामध्ये जगदंब स्पोर्ट्स पेंढरीवाडा जो आयोजक संघ आहे तो दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. त्यानंतर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा संघ देखील तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि या मॅच मध्ये आपल्याला या मॅच मध्ये एक संघ मिळेल जो तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये कुमार दिंडा याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली होती. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं ओमकार हिलीम म्हणजे यंगस्टर जे आहेत त्यांचं नक्कीच चांगलं प्रदर्शन राहिलंय या मैदानावरती. रुपेश करता सरळ हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला होता. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे. रुपेश दांडेकर आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय अंकुश पागी असे दोन फलंदाज सलामीसाठी आलेले आहेत. आणि सलमीचा गोलंदाज आपण पाहतोय चेतन परब. फुलटॉस चेंडू इथे फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि पंचांनी दर्शवलेले आहे की हा चेंडू नो आहे. भीमर हाताळलाय. येस भीमर कमरेच्या वरती हा चेंडू हाताला गेला होता. तेच कारण पंचांनी लगेच नो चेंडू हा घोषित केलाय. जे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल ती म्हणजे रुपेश दांडेकर याला. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर लॉंग लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर ऑन साईड आपण पाहतोय फटका केला. क्षेत्ररक्षक आहे गुरुनाथ. बघा झेल पकडला होता मात्र फ्री हिट असल्या कारणाने इथे जीवनदान मिळालंय रुपेशाला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा नोंदवली जाते. धावसंख्या 4. बॉल टाकून झाले ते 2. 3 षटकांचा हा सामना आपण अनुभवतोय या मैदानावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे मात्र यावेळेस मिस टायमिंग झालाय. सचिन कौले त्या क्षेत्रामध्ये पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित पंचांना देखील विचार करावा लागला असता. मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्यात. अंकुश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे कनेक्शन प्रॉपर झालाय मात्र राकेश क्या बात आहे क्या बात आहे. राकेश गोवारी आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर झेल पकडलाय. फलंदाज इथे फील्ड ठरतोय. नव्याने फलंदाज राकेश येतोय. राकेश ठाकरे मागच्या सामन्यामध्ये सामनावीर तो ठरला होता. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. तोच राकेश ठाकरे खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस बघा पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने पोहोचत होता तिकडे. झेल सुटलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे.
या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. एक चेंडू तरी बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा अंकित करतोय राकेश. कारण 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती त्यांना लावावे लागतील, कारण कामन संघ एक मजबूत संघ आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पाहतो की डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8. पहिले षटक हे समाप्त झालेले आहे. 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हॅलो चेक. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय की विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर आपण विकेट देत असतो. मात्र ज्यावेळेस आपण पाहतोय बॅट्समनने फटका खेळला त्यानंतर तो परत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परत गेलेलाच नाहीये. तेच कारण स्टंपिंगच्या स्वरूपात हा फलंदाज इथे बाद घोषित केला जातोय. कारण आपण जर बघितलं तर बॅट्समन शॉट खेळल्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये परत पोहोचलेला नाहीये. कीस आपण पाहतोय बंड्या बराफ एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू गेला, अपील केली. त्यानंतर बघितलं की बॅट्समन पुढे गेला, मागे आलेला नाहीये. लगेच त्यांनी यष्टानं चेंडू लावला आणि पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा फलंदाज बाद आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी राकेश येतोय. राकेश गोवारी. राकेश याने देखील चांगली सुरुवात इथे केलेली आहे. आपण पाहतोय की निर्धाव चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. गती देखील थोडीशी कमी होती या चेंडूवरती. रुपेश दांडेकर थोडासा फसतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग झालेला आहे. आदित्य येतोय चेंडूच्या खाली आणि आदित्य कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय.
इथे आपण जर बघितलं तर सलामीची जोडी बाद झाली. त्यानंतर आपण पाहतोय राकेश देखील बाजून माघारी परतले. सागर, संदेश हे दोन फलंदाज आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संदेशाने हा चेंडू शफल होऊन ऑन साईडला केलेला आहे. सचिन कवळे आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. कधी स्पोर्ट्स कामन संघ आपण पाहतो या सीझन मध्ये चांगली सुरुवात त्यांच्या संघाच्या माध्यमातून झालेली आहे. फिनिश देखील खूप चांगला त्याने केला होता नागल्याच्या मैदानावरती. दुसरा क्रमांक त्याने फटकावला होता. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे. आदित्य आहे तिकडे, खूप चांगले क्षेत्ररक्षण. इथे देखील एक सिंगलच धाव मिळेल. खूप चांगले क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. भरपूर एरिया त्याने कव्हर केला. उंच पुरा क्षेत्ररक्षक आहे. भरपूर वेगाने चेंडूवरती जो पोहोचला आणि आपण पाहतोय आपल्या संघासाठी काही धावा त्याने वाचवलेल्या आहेत. लक्षात घ्यायचं आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या 3 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. कॅप्टन्स पाठवून द्या. आपण बॅटचा एज घेतोय. चेंडू एस्टांच्या मागे जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. बघा पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे इथे रेफर केलेला आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही, की फलंदाज पुरा राहिलाय. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या चेंडूवरती किती धावा मिळतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे. नॉट आउट. 2 धावा ह्या पूर्ण झालेल्या आहेत, कंप्लीट झालेल्या आहेत. बारा धावा या धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालेत 5. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा इथे राकेश याने खर्च केलेल्या आहेत. नो चेंडूची घोषणा झालेली आहे. कुठेतरी अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न राकेश याचा. चेंडू त्याच्या हातामधून निसटलाय आणि पंचांनी बिमर म्हणून हा चेंडू घोषित केलाय. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे, ती म्हणजे संदेश तांडेकर या फलंदाजाकडे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव कदाचित मिळू शकते. विजय वल्वी आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं देखील झालंय. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवलं जात आहे. तोपर्यंत आपण उद्याच्या दिवसामध्ये जे 12 संघ आहेत त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. युक्ती 11 वालाईपाडा सिद्धिविनायक बेलकडी असा पहिला सामना असेल. आई गावदेवी जांभूलपाडा आणि जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा असा दुसरा सामना असेल. त्यानंतर मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ए, अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा, वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए, आई सोनसरे स्पोर्ट्स तांबडमाल, गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए, विघ्नर्ता स्पोर्ट्स बेलकडी, ओमसाई 444 नागले. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा असे 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य बरफ. इथे आपण पाहतोय की पहिला चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय. त्या प्रकारे पाहतोय उचली देण्याचा प्रयत्न होता, आपटी देण्याचा प्रयत्न होता आदित्य बरफ याचा.
आणखीन आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये, कारण या अगोदर धावा जास्त धाव फलकावरती लावता आलेला नाहीयेत. या षटकामध्ये तो प्रयत्न आपण पाहतोय की जास्तीत जास्त धावा धाव फलकावरती लागल्या जातील. मात्र एक निर्धाव चेंडू संदेश इथे खेळून काढतोय. ते पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू इथे पंचांनी घोषित केलेला, मात्र फलंदाजाने रेफर केले व्हाईट बॉल साठी. आमचे तिसऱ्या पंच या इनिंग मध्ये थोडेसे बिझी आहेत. थोडासा वेळ मिळतोय फलंदाज देखील चर्चा करण्यासाठी. कुठपर्यंत टार्गेट द्यायचं याच्यावरती थोडासा विचार ते करतील. की चर्चा त्यावर चालू असेल. मोठे फटके सिंगल डबल घ्यावेच लागतील आणि एक 30+ धावा या धावफलकावरती लावणं गरजेचं असेल, अशी काहीतरी चर्चा. आणि रुपेशने काहीतरी कानमंत्र देखील दिला असेल संदेश आणि सागर याला. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. आदित्य बरफ खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू बघा, मोठ्या फटक्यांसाठी जातोय, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. ते जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. अचूक लाईन लेंथ आदित्याला मिळालाय आणि तो अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आपले पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. संदेश थोडासा दडपणामध्ये जाणवला, त्याचा फायदा मिळालाय तो म्हणजे कामन संघाला. एक सिंगल धाव, धावसंख्या 16. आपले आपण मिस टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. वॉट अ कॅच. राकेश गोवारी पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. रनिंग मध्ये क्वालिटी झेल त्याने पकडलाय. एक एक धाव ही फार महत्वाची असते, त्याला देखील माहिती आहे. आणि काय त्याने रनिंग मध्ये क्वालिटी झेल पकडलाय. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या 17 धावांचं लक्ष. चला आपण चिठ्ठ्यांचं ड्रॉ करूया. कॅप्टन या. चला कॅप्टन यायचं आहे. आपण 2 दिवसाचा लेखाजोखा जर बघितला, ज्या संघाला बाय मिळालेली आहे तो या स्पर्धेमधून बाहेर गेलेला आहे. तर पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठल्या संघाला बाय मिळतंय. बाय मिळणं देखील धोकादायक ठरले या स्पर्धेमध्ये आतापर्यंत, कारण ज्या ज्या संघाला बाय मिळाले तो अजूनही क्वालिफाय झालेला नाहीये. पाहूया कुठल्या संघाला बाय मिळेल. पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघाले. तर इथे चिठ्ठी निघालेली आहे काराई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि त्यांच्या समोर संघ आहे विजयी संघ. म्हणजे इथे बाय मिळाली आहे ती म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. तर इथे बाय मिळालेली आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. म्हणजे नेक्स्ट मॅच असेल कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि विजयी संघ. म्हणजे मला वाटतं जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला थोडासा धोका आहे, कारण 2 दिवस आपण पाहतोय ज्या ज्या संघाला बाय मिळालंय तो संघ क्वालिफाय झालेला नाहीये. तर सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होत आहेत दर्शनजी डबके. ओर टू कॉमेंट्री बॉक्स.
नक्कीच हॅलो पाहिलं हॅलो तर हॅलो. बाय मिळाले जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. परंतु ही मॅच महत्वाची आहे. ही मॅच महत्वाची का आहे कारण एका साईडला पाहिलं तर गावदेवी कामन संघाने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आता फलंदाजी करायचं आहे. आणि धावा बघितलं तर छोटस आव्हान आहे 17 धावांचं, परंतु ते संपुष्टात आणणं गरजेचं आहे कारण युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघाकडे पाहिलं तर चांगली बॉलिंग लाईन आहे. रुपेश दांडेकर आज पाहिलं तर या मॅच मध्ये थोडीशी स्वस्तामध्ये बाद झाले. महत्वाची गडी म्हणजे महत्वाचा विकेट म्हणजे होता तो राकेशचा. राकेशची जिकडे जी विकेट गेली तिथे गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ फ्रंट फूट वरती आला. आणि ती किती महत्वाची विकेट होती, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं त्या ठिकाणी या किपरने. त्याच कारणास्तव पाहिलं तर यात 17 धावा, 17 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी दोन फलंदाज सलामीचे वीर पाहतोय आपण सचिन आणि राकेश यांना. बॉलिंग मार्क वरती रुपेश दांडेकर. पहिल्या चेंडू रुपेश यांचा राकेशसाठी. यावेळेस चांगला फटका सुचवला ऑन साईडला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे तिकडे राकेश फील्ड करून थ्रो केलं, तो पण एक धाव झाली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्णपणे पूर्ण होतोय. श्री गणेश झालाय पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 2 धावांनी स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केलंय, अकाउंट ओपन केलंय सचिन यांनी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा एक छोटस आव्हान आहे, परंतु ते थोडस अवघड बनवायचं काम करावं लागेल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 3 या आकड्यावरती. सामन्यामध्ये काहीतरी बदल करावा लागेल. रुपेश यांना कितीतरी डॉट चेंडू किंवा विकेट घ्यावी लागतील, परंतु चांगलं सेन्सेबल क्रिकेट खेळताना पाहतोय दोन्ही फलंदाजाला. यावेळेस पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू होता, बाउन्सरचा वापर केला होता गोलंदाज रुपेश यांनी. यावेळेस कमबॅक केलाय. रुपेश यांना सुद्धा माहिती आहे की ही मॅच किती महत्वाची आहे. स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. कमी धावा असल्या तरी पण आपल्याला आपल्या बॉलिंग वरती हा सामना आपल्या संघासाठी झुकावा लागेल. बॅटिंग झाली नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये बॉलिंग चांगली करावं लागेल. सकाळी सत्रामध्ये दुपारी सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे रुपेश यांनी. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पूल केलाय, चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. यस सर, थँक्यू डीजे. पहिले लाईन मधून भटकले होते, लाईन से भटके तो पडेंगे फटके. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार खेळ आहे. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर राकेश फॉर्म मध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हाच फलंदाज. चांगली गोलंदाजीने चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा राकेश साठी पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं तर सन्मान दिलाय, कव्हर ढकलून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहतोय. षटकार नंतर आपल्याला फक्त सिंगल ढकलून स्ट्राईक रोटेट करायचं आहे, हे सुद्धा माहिती आहे राकेश यांना. आणि पाहिलं तर एक सिंगल धाव येते, सिंगलच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश यांचा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. सहा धावांची आवश्यकता. हा सामना जवळजवळ कामन संघाच्या खिशात गेलेला आहे असं काहीतरी दर्शवताना. यावेळेस चांगला फटका, चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो आई गावदेवी कामन संघाने. हाडलक रुपेश अँड कंपनी. चांगला खेळ केला तुम्ही, परंतु थोडीशी कुठेतरी कमी पडलात या सेकंड राऊंड मध्ये. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला टॉस साठी सुद्धा यायचं आहे. कामन संघाचे कर्णधार आणि जगदंब स्पोर्ट्स सॉरी कानाई नाईकपाडा संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉस साठी.
जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडीचे जेवढे सगळे खेळाडू असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा संघाचे सर्व खेळाडू कुठे असेल तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. अरुण दादा वलबी यांना विनंती करतो की आमच्या टॉप बॉक्स मध्ये